ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಸ್ವತಂತ್ರ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶಿವಾಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲರಿಗೆ ಮುಗಳಿ, ಕಾನೂರು, ನಂದನವಾಡ, ಶಿರೋಳಿ, ಕಾಲಕುಂದ್ರಿ ಮುಂತಾದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಾವರ್ಡೆ ಪ್ರಚಾರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಬೆಂಬಲ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಬೆಂಬಲ ಸಭೆಗೆ ಚಂದಗಡ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ದಿನವಿಡೀ ಭೇಟಿಗಳನ್ನು ನಡೆಸಿ ಶಿವಾಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲರನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸುವ ದೃಢ ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲರು ಮಹಾಯುತಿಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾದ ರಾಜೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಮಾನ್ಸಿಂಗ್ ಕೊರಾಟೆ ಅವರನ್ನ ಟೀಕಿಸಿ ವಂಶ ಪಾರಂಪರ್ಯಕ್ಕಿಂತ ರೈತನ ಮಗನಿಗೆ ಗೆಲುವು ಕೊಡಿ ಎಂದು ಮನವಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಸಾಮಾನ್ಯರ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸುವುದಾಗಿ, ಜನರ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಸದಾ ಗೆಲ್ಲುವುದಾಗಿ ಅವರು ಭರವಸೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ರು. आपल्या भागात दिसले का? किती वर्षापासून 30-35 वर्षापासून पुढे राहतात त्याला शोधा. त्यांच्या घरी आपल्याला जायला परवानगी किती वेळा आहे विचारून घ्या. एक आणि त्यांना आमदारकी दिली, त्यांच्या वडिलांना 2 आमदारकी दिली, त्यांच्या सासरे भावांना 3 वेळा खासदारकी दिली आणि देवगडला पण 1दा खासदारकी दिली. 7 पदे घेतल्यानंतर आपल्याला किती रोजगार भेटला, आपल्याला किती हॉस्पिटल आली, किती मेडिकल कॉलेज आली, किती नर्सिंग कॉलेज आली आणि किती रोजगार आले. सातच प्लस आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेसोबत तुझ्या अजित पवार साहेब सोबत आहे, तुझ्या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांचा फोटो, आज युतीमध्ये तुझा अजित पवारचा फोटो आणि ज्या पक्षाच्या जीवावरती तुला एवढा फंड करतो, एवढा मिळवतो युती धर्म म्हणून, आज जगातलं लोकप्रिय लिडरशिप नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावायला तुला लाज वाटते आणि सांगतो की भाजपमध्ये जाण्यापेक्षा घरी राहील. अरे कुठेतरी शब्दाला जाय राजा, कशाला सरकारचं नाव खराब करतोस, लोक थुतू करतात म्हणून अजून पण वेळ नाही गेली. समाजकार्य कर, तुझ्या आता काय आता झालं ते सोडून दे आणि विकासाच्या बाबतीत मला सहकार्य आम्हाला कर. चांगल्या कामामध्ये तू आम्ही ज्या अर्थी तुला आम्ही शुभेच्छा दिल्या, त्यानंतर तुमची सत्ता नव्हती तरी सुद्धा आपल्या तरी सत्ता आली की आणि सत्तेसोबत राहणार. त्या सत्तेसोबत मला एक उदाहरण द्या की 10 कोटी निधी आणायची तुमची लायकी होती का? आज आमच्या सरकारमध्ये आलात आणि ज्या भाजपला बोललात की बाबा भाजपमध्ये जाण्यापेक्षा घरी बसेल, अरे राजा आमदार साहेब तुमच्या राजकारणाचा गळ झालाय आणि त्याच्यामुळे आमच्या चंदगडवासियांचं नाव खराब होते. म्हणून सांगतो आता आलेला विकास निधी 1600 कोटी असेल तर तुमच्या जर तुमचं खरं प्रामाणिक असेल तर तुम्ही बोर्ड लावा. बोर्ड काजू बोर्डाचं पत्र माझं आहे आणि चंदगडमधला काय विकास असेल ते दुर्दैव आहे. एक रोजगार मिळावा दाखवा, एक रोजगार किती लावले ते दाखवा. तुमच्या शिक्षकांचे 2-2 पगार घेऊन तुम्ही त्यांना प्रेशर करता, या गोष्टी कुठे टाळल्या पाहिजेत. आणि तुम्ही कर्नाटकमध्ये राहता, आज कर्नाटकात तुम्ही विकास केला, जळगावचं मान्य आहे. चंदगडमध्ये आमच्या एक MBBS हॉस्पिटल आहे, आमच्या लहान मुलीला आजमध्ये असतात तडपडून ऍक्सिडेंट म्हणतात आहे. आज 51 अपघात झाले, 51 लोकांचा बळी तुम्ही घेतला वेगवेगळ्या साधन रस्त्यामध्ये. आणि आज सर्व धनगरवाडीमध्ये आज आमच्या गोरगरीब धनगर समाज घोंगडीमध्ये त्यांच्या पेशंट घेऊन जातात, डिलिव्हरीसाठी घेऊन जातात. तुमची बायका पोरा सगळी सुखरूप बेळगावला आहेत. पण आमच्या दुसऱ्या नाव घेण्यापेक्षा समजा नागपूरला आपण किती जण कामासाठी जाणार आहे आणि हे घरांचे आमची राहू दे, तर घरांच्याला थांबवा, त्याला पण तीव्र संधी दिली. आणि गौरवच्या त्या भाडोत्री माणसाला विचारा की तू भाड्याने राहतो तर भाड्यासारखंच राहा, मालकी लागू नकोस. ही चंदगड ही गौरवची शान आहे, अस्मिता आहे. आणि शेतकऱ्यांचं 52 करोडचं देणं तुला MRP मधून ध्यान लावतो की आता इलेक्शनच्या त्यानंतर उभे तुला टीका केली, लोक दिशाभूल. हा कारखाना देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुरू झाला, याचा फाट ठेव, दाट ठेव की चंदगडची जनता तुझ्या पैशाला लुबाडणार पडणार नाहीये. काल सैनिक बांधवाला सगळे सैनिक बांधवांना इथं माझ्यासोबत काम करा,
50 गुंठे जागा मी हलकेला देतो आणि दीड करोड देतो असे मळवीकर साहेब बोलले त्यांच्या गावातल्या सैनिकांना. आणि एवढं वाईट वाटते की अशी लाचारी तुम्ही आमच्या गाड्याचे पैसे, आमच्या कामाचे पैसे तुम्ही आम्हाला ते पैसे देऊन आम्हाला बसू नका. जनता बसणार नाही. ही जनतेची लढाई जनतेने घेतलेली आणि हे सैनिक बांधव देशाची सेवा म्हणून आले. तुझ्यासारख्या भिगाऱ्यांचे पैसे म्हणजे काय पुढे जाणार नाही याची काळजी घे. आणि तुझ्या हातात तुझं 39 वर्षाचं अग्रीमेंट सरकार क्षेत्रातलं हे पहिल्यांदा झालंय आणि याचा हिशोब किताब नंतर जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. त्याची काळजी घे. आम्हाला कारखाना चालू ठेवायचंय, आमचा शेतकरी बांधव जगवायचा आहे आणि आमचा कामगार बांधव टिकवायचा आहे. ज्या कामगार बांधवांच्या जीवावरती तू कारखाना चालवतोस, अरे त्याला तू आई बहीण शिवाय देतो विसरू नकोस आणि त्याला त्या मुलाने तू बंधून दाखवतोस आणि आमच्यावरती अपप्रचार करू नकोस. ही संघर्ष जनता आहे, सोडणार नाही तुला. रवी पाटील, KMM कन्नड, चंदगड.